हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजचं हे आपलं दुसरं लेक्चर असणार आहे डीएसयूचं. आपण जी डीएसयूची प्लेलिस्ट ठरविली आहे, ज्याच्यात की आपण पाचीला 5 युनिट कंप्लीट करणार आहोत. त्याचं हे पहिलं युनिट आपण सुरू केलं तर कालच्या लेक्चरच्या निमित्ताने. तर पहिल्या युनिटचं नाव आहे इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर. त्यामध्ये याच्या आधीच्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 1 मध्ये आपण डाटा स्ट्रक्चरची डेफिनेशन बघितली होती. डाटा स्ट्रक्चरचे नीड्स काय काय होते त्या बघितल्या होत्या. डाटा स्ट्रक्चरवर कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म होतात ते बघितले होते आपण सर्व. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एडीटी बघायचंय. एडीटी काय आहे? ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप. त्याची थिअरी बघायची आपल्याला आणि क्लासिफिकेशन ऑफ डाटा स्ट्रक्चर हे आपल्याला बघायचे. त्याचे किती क्लासिफिकेशन्स असते डाटा स्ट्रक्चरची, ते सर्व गोष्टी आपल्याला या आजच्या लेक्चरच्या निमित्ताने बघायचे आहेत. आजचा लेक्चर हा आपलं लेक्चर 2 राहणार आहे. चला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, एडीटी काय आहे? ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. मित्रांनो, तुम्हाला नाव वाचूनच समजलं असेल की यात काहीतरी ऍब्स्ट्रॅक्शन आहे, म्हणजे काहीतरी लपिण्यासारखी गोष्ट आहे. ऍब्स्ट्रॅक्टचा अर्थ काय? काहीतरी गोष्ट लपिणे. आता ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप एडीटी शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणते त्याला. ही त्याची डायग्राम आहे मित्रांनो, डायग्राम आहे त्याची. तर ही डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये काढू शकता. तर ह्या डायग्राम वरती नंतर नेऊ, आधी आपण त्याची थोडीशी थिअरी घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला डायग्राम समजून सांगतो. डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये ऍज इट इज काढून याची आणि याची थिअरी सुद्धा हीच लिहून या एक्झाम मध्ये. जास्ती काही नाही, 2 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला जातो प्रश्न. 4 मार्काला विचारला की 4-5 पॉईंट यातले लिहायचे, डायग्राम काढून यायचे, तुम्हाला फुल मार्क्स लिहून टाकतील. 2 मार्काला विचारलं तर मी आता समोर डेफिनेशन सांगणार आहे, ती डेफिनेशन लिहून यायची. पहा, एडीटी स्टँड्स फॉर ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप. ह्यात कुणाला काही डाऊट आहे पहिल्या सेंटेन्स मध्ये? यात कुणालाच काही डाऊट नसेल, कारण की एडीटी स्टँड फॉर ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप ह्याच्याबद्दल चर्चा केली आपण. ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप एडीटी इज ए डाटा टाईप. हे एक डाटा टाईप आहे दॅट डिफाइन्स व्हॉट ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्म ऑन डाटा विदाउट स्पेसिफाईंग हाऊ दोज ऑपरेशन आर इम्प्लिमेंटेड. म्हणजे काय? एडीटी काय डिफाईन करतो की कोणते ऑपरेशन्स त्या डाटावरती परफॉर्म केले जाणार आहेत. कोणती ऑपरेशन्स त्या डाटावरती परफॉर्म केले जाणार आहेत विदाउट स्पेसिफाईंग हाऊ दोज ऑपरेशन्स आर डू. पण ते कसे केले जाणार आहेत हे सांगतो का? नाही. विदाउट स्पेसिफाईंग, ते न सांगता, ते कसे केलेले जाणार आहेत ते न सांगता ते ऑपरेशन्स परफॉर्म करणे, कोणते ऑपरेशन परफॉर्म करणे हे सांगणे, त्यालाच एडीटी असं म्हणतात मित्रांनो. म्हणजे काय? तर मित्रांनो, डायग्राम वरती या. डायग्राम वरती सांगून देतो मित्रांनो, एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. एडीटी हे पहा, सर्कल दिसत आहे एडीटी. याच्यामध्ये पब्लिक फंक्शन आहे, प्रायव्हेट फंक्शन्स असतात, त्याच्यामध्ये डाटा स्ट्रक्चर असतात, आणि हे कुठं प्रेझेंट असते? मेमरीमध्ये. तर हे सर्कल आहे एडीटी, ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. आणि हे आहे आपलं ऍप्लिकेशन, जे की आपलं सॉफ्टवेअर असतं. मित्रांनो, युजर इथं असतो, USER, युजर इथं असतो. युजर पासून हे आपल्या डाटा हाईड करून ठेवायचं काम करते. अननेसेसरी डिटेल्स हाईड करून काम ठेवायचं काम कोण करते? ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. अननेसेसरी डिटेल्स म्हणजे कोणत्या? मित्रांनो, आता अननेसेसरी डिटेल्स त्याच्यातल्या कोणत्या झाल्यात मला सांगतो. सपोज एक कॅल्क्युलेटर आहे, युजरनी परफॉर्म करायला सांगितलं, ऍडिशन परफॉर्म करायला सांगितली. मित्रांनो, युजरनी इथून ऍडिशन परफॉर्म करायला 2 नंबर इनपुटला दिले, पण युजरला हे कळत आहे का मागं कोणतं लॉजिक लावत आहे, ऍडिशनचं कोणतं लॉजिक लावत आहे त्या प्रोग्राम मध्ये, किंवा ऍडिशन साठी कोणतं फंक्शन थ्रू करत आहे का, ऍडिशन सिम्पली करत आहे कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राम मध्ये. तर मित्रांनो, ही डिटेल्स लपिणं, ऍडिशन कसं परफॉर्म होत आहे हे लपिणं, त्यालाच ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप म्हणतात मित्रांनो. ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप. ऍडिशन कसं होत आहे त्याला तर ते दिसणार, ऍडिशनचा रिझल्ट सुद्धा दिसणार, पण ऍडिशनची प्रोसेस ही दिसणार नाही. तर ऍब्स्ट्रॅक्ट डाटा टाईप म्हणजे टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स. त्याला काय पाहिजे होतं? ऍडिशन पाहिजे होतं, मग त्याला ऍडिशन भेटणार. आणि टू हाईड अनवॉन्टेड डिटेल्स, आणि ती अनवॉन्टेड डिटेल्स कोणती? ते ऍडिशन कसं परफॉर्म होत आहे, मागं बॅकग्राऊंड मध्ये कोणतं लॉजिक वापरत आहेत, ती अनवॉन्टेड डिटेल झाली ना. मग त्याचा अर्थ तेच, ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपचं काम काय आहे? टू हाईड अनवॉन्टेड डिटेल फ्रॉम युजर पासून अनवॉन्टेड डिटेल हाईड करणे, त्याची प्रोसेस हाईड करणे. आणि टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स. टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स म्हणजे जे काही डिटेल्स त्याला दाखवायचे आहे तीच ते दाखविणार. हे तुम्हाला समजलं? आता खाली येऊ, आता थिअरी मध्ये तुम्हाला समजेल. आता बरंच काही थिअरी मध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ते पहा, ऑपरेशन्स कोणते करायचे परफॉर्म ते डाटावर, ते आपल्याला एडीटी सांगतो. पण ते कसे करायचे हे न सांगता, ते ऑपरेशन्स कसे परफॉर्म झाले बॅकग्राऊंडला ते न सांगता. द डेफिनेशन ऑफ एडीटी मेन्शन
with operation what operations are to be performed on the data without giving the detailed information about how these operations will be implemented. म्हणजे त्या त्या प्रोग्रामवरती त्या डाटावरती कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करायचे हे ते स्पेसिफाय करणारच. हेच वाक्य सेम हेच वाक्य, फक्त वर्डिंग थोडीशी डिफरंट आहे एडीटीच्या डेफिनेशन मध्ये. दोन्हीपैकी कोणतेही वाक्य तुम्ही लिहू शकता, ऑर मध्ये लिहून टाका. एक तर हे लिहा नसता एक तर हे लिहा. तेच वाक्य कोणतं ऑपरेशन्स परफॉर्म करायचे डाटावरती त्याची डिटेल इन्फॉर्मेशन न देता ते कोणते ऑपरेशन परफॉर्म करायचे हे सांगणं म्हणजे ते एडीटी आहे मित्रांनो. डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ डज इट ऑपरेशन विल बी इम्प्लिमेंटेड विदाउट गिव्हिंग, कसे इम्प्लिमेंट केले ते ऑपरेशन्स हे न सांगता तो काय करतो, आपल्याला कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करायचे डाटावरती ते सांगतो. तेच एक प्रकार तेच झालं मित्रांनो. टू हाईड अनवॉन्टेड डिटेल्स फ्रॉम युजर अँड टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स is known as ADT, abstract data type. It does not specify how data will be organized in memory and what algorithm will be used to implement the operations. पहा मित्रांनो, हे स्पेसिफाय करत नाही, म्हणजे हे सांगत नाही हाऊ डाटा विल बी ऑर्गनाइज इन मेमरी, डाटा मेमरी मध्ये कसा स्टोअर होतो, व्हॉट अल्गोरिथम विल बी यूज, कोणतं अल्गोरिथम यूज झालं ऑपरेशन साठी, हे बाकीची बॅकग्राऊंडची जी प्रोसेस आहे ते एडीटी दिसू देत नाही, सांगत नाही. आता इट इज कॉल्ड ॲज ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय ते समजून घ्या. बिकॉज इट विल शो ओनली इसेन्शियल डिटेल्स अँड हाईड अनवॉन्टेड डिटेल्स, म्हणून त्याला ॲबस्ट्रॅक्ट असं म्हणलेलं आहे. ते फक्त इसेन्शियल डिटेल्स युजरला दाखवतो आणि हाईड अनवॉन्टेड डिटेल्स फ्रॉम युजर, त्याच्यामुळेच त्याला ॲबस्ट्रॅक्ट असं नाव दिलेलं आहे आणि ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप याला असं नाव पडलेलं आहे. The process of providing only essential details and hiding the unwanted details is known as abstraction. हे वाक्य सांगायची जास्ती काही गरज नाही वाटत आहे मला, कारण की युजर कडून हाईड करायची अनवॉन्टेड डिटेल्स आणि टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स, युजरला फक्त इसेन्शियल डिटेल्सच दाखविणं आणि अनवॉन्टेड डिटेल्स हाईड करणं हे ॲबस्ट्रॅक्ट डाटा टाईपचं काम आहे, एडीटी. For example, we use integer, float, character and character data type char म्हणजे character for storing values and perform the various operations. आपण एक्झाम्पल मध्ये पाहत असताना इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे डाटा टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर करून घेतो आपण आणि त्याच्यावरती ऑपरेशन्स जेव्हा परफॉर्म करतो ते ऑपरेशन्स परफॉर्म कसे होत आहेत हे दिसतात का हो आपल्याला मित्रांनो. बट वी डझंट नो हाऊ दोज ऑपरेशन परफॉर्म ऑन डेटा. त्या डेटावरती इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टरवरती ते ऑपरेशन्स कसे परफॉर्म होतात हे आपल्याला दिसत नाही. हा, ऑपरेशन परफॉर्म होत आहे हे कळतंय, पण ते ऑपरेशन कसे परफॉर्म होतात ते दिसत नाही. एडीटीचा हा मिनिंग आहे मित्रांनो. एडीटी तेच काम करतो, ते हाईड करतं अनवॉन्टेड डिटेल्स युजर पासून अँड टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स. 2 मार्कासाठी आलं का तुम्ही एवढंच लिहा. इट हाईड unwanted details from user and to show only essential details is known as ADT, abstract data type. हे 2 मार्कासाठी तुम्ही लिहून या. 4 मार्कासाठी आले तर इतकी मोठी थिअरी तुम्ही लिहू शकतात. ह्याच्यात मी खूप सारं दिलेलं आहे. इट मीन युजर ओनली अंडरस्टँड व्हॉट आर द डाटा टाइप्स. फक्त युजरला काय समजतं की कोणत्या डाटा टाईपवर ऑपरेशन होईल, इंटिजरवर होईल, फ्लोटवर होईल, कॅरवर होईल, अँड व्हॉट इट डज बट, आणि ते कसे होत आहे, व्हॉट इट डज बट दे डोंट नो हाऊ इट विल मॅनेज डाटा इन मेमरी अँड हाऊ इट विल डज व्हेरियस ऑपरेशन. म्हणजे युजरला युजरला हे कळत आहे की ऑपरेशन डाटा टाईपवर होत आहे आणि ते काय ऑपरेशन होत आहे ते सुद्धा समजत आहे, पण ते कसं मेमरीमध्ये मॅनेज होत आहे आणि ते कसं व्हेरियस ऑपरेशन परफॉर्म करीत आहे हे त्याला समजत नाही. डोंट नो हाऊ इट विल बी मॅनेज डाटा इन मेमरी, ते मेमरीमध्ये डाटा कसा मॅनेज करीत आहे, हाऊ इट विल डू द व्हेरियस ऑपरेशन, आणि ते व्हेरियस ऑपरेशन त्याच्यावरती कसे परफॉर्म करत आहेत ते नाही समजत युजरला. कारण का, एडीटी मुळे, ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप मुळे. कारण की तो
हाईड करतो ना अनवॉन्टेड डिटेल्स. ते म्हणतं की दाखवायची गरजच नाही आम्हाला हे अनवॉन्टेड डिटेल्स, युजरला जे पाहिजे तेच दाखवणार, ओनली इसेन्शियल डिटेल्स. त्यामुळे आपण एडीटीला ब्लॅक बॉक्स सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, मधली जानकारी, मधली जी माहिती असती ती न दाखविता वरून वरून जे हे होत आहे, छानबीन होत आहे, त्यालाच ब्लॅक बॉक्स असं म्हणतात मित्रांनो. एडीटी ॲज अ ब्लॅक बॉक्स विच हाईड द इनर स्ट्रक्चर, मधली डिटेल्स सगळी हाईड करतो, अँड डिझाईन ऑफ द डाटा टाईप फ्रॉम युजर. मधलं इनर स्ट्रक्चर आणि त्याचा डिझाईन डाटा फ्रॉम युजर हाईड करतो. कुणापासून, युजर पासून. एडीटी ब्लॅक बॉक्स आहे असं सुद्धा म्हणलं जातं. ब्लॅक बॉक्स काय काम करतो मित्रांनो, हाईड करतो. ते एरोप्लेन वाला ब्लॅक बॉक्स नाही, एरोप्लेन वाला ब्लॅक बॉक्स नाही, तो तर काय करतो, सगळी इन्फॉर्मेशन प्लेन मध्ये जो असते तो सर्व इन्फॉर्मेशन सांगून देतो. पण हा ब्लॅक बॉक्स कम्प्युटर मधला वेगळा आहे. हा काय करतो, वरली डिटेल्स सांगून देतो. एक ब्लॅक बॉक्स असतो आणि एक व्हाईट बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, इट शो ओनली इसेन्शियल डिटेल्स अँड हाईड अनवॉन्टेड डिटेल्स. या ब्लॅक बॉक्सची डेफिनेशन ही सुद्धा आहे, फक्त वरली डिटेल्स दाखवतो, आतली डिटेल्स न दाखवता. आता मित्रांनो इथं पहा, पब्लिक फंक्शनची डिटेल, प्रायव्हेट फंक्शनची डिटेल अँड डेटा स्ट्रक्चर, मधली मेमरी मध्ये जे काही असतो ते ह्या इंटरफेस ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे इथे युजर असतो, युजर पासून सगळं हाईड केलेलं असतो. हे या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आणि तुम्ही सेम हीच डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये काढून या, तुम्हाला फुल मार्क भेटून येते मित्रांनो. हा माझा शब्द आहे आणि ह्याच्यातली थिअरी तुम्ही लिहून या. ऑफकोर्स की तुम्हाला थिअरी समजली असेल. चला आता क्लासिफिकेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर वरती जाऊया. क्लासिफिकेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटा स्ट्रक्चरला कसं क्लासिफाय केलं जाते. पहा, डेटा स्ट्रक्चरला कसं क्लासिफाय केलंय. क्लासिफिकेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर मेनली कन्सिस्ट ऑफ प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. तिथं दोन टाईपचे डेटा स्ट्रक्चर असतात मित्रांनो, एक तर प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. तर यासाठी माझ्याकडे एक चार्ट आहे, हे पहा, हे चार्ट आहे, ट्री डायग्राम सारखा एक चार्ट मी बनविलेला आहे. तर यामध्ये डेटा स्ट्रक्चर मध्ये पहा, पहिलं डेटा स्ट्रक्चर, त्याचे दोन टाइप्स पडतात. एक तर हे प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि दुसरं तर हे नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. हँडरायटिंग समजत आहे ना मित्रांनो, ही जरा कर्ली डिझाईन मधली हँडरायटिंग आहे, तरी मी डिक्टेट करतो. प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर हे दोन टाईप आहेत डेटा स्ट्रक्चरची. प्रिमेटिव्ह मध्ये आणखीन 4 पार्ट्स पडतात मित्रांनो, इंटिजर, फ्लोट, कॅर आणि प्रिंट. हे पॉइंटर, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि पॉइंटर, हे 4 टाइप्स आणखीन पडतात इथं खाली. 4 टाइप्स प्रिमेटिव्ह मध्ये. नॉन प्रिमेटिव्ह मध्ये 3 टाइप्स पडतात मित्रांनो खाली, ॲरे, लिस्ट आणि फाइल्स. लिस्ट मध्ये आणखीन 2 टाइप पडतात मित्रांनो, लिनियर लिस्ट आणि नॉन लिनियर लिस्ट. लिनियर लिस्ट मध्ये आणखीन 2 पडतात मित्रांनो, स्टॅक आणि क्यू. आणि नॉन लिनियर लिस्ट मध्ये 2 पडतात, ग्राफ्स आणि ट्रीज. हे मित्रांनो तुम्हाला ही डायग्राम तुम्हाला टोटल 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, 2 मार्काला ही डायग्राम येऊ शकते मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ डाटा स्ट्रक्चर साठी. त्यामुळं तुम्ही तुमचे डोळे झाकून आता एकदा माझ्या मागं म्हणा, तुमचे डोळे झाकून, डोळे झाका तुम्ही आधी, त्यानंतर माझ्या मागं म्हणा, डेटा स्ट्रक्चर. त्याच्या खाली त्याचे 2 टाईप, प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. त्यानंतर प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चरचे 4 टाइप्स, 4 पार्ट्स पडतात, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि पॉइंटर. त्यानंतर नॉन प्रिमेटिव्ह मध्ये 3 टाइप पडतात, ॲरे, लिस्ट आणि फाइल्स. त्यानंतर लिस्टचे आणखीन 2, लिनियर लिस्ट आणि नॉन लिनियर लिस्ट. लिनियर लिस्ट एक असतो, नॉन लिनियर लिस्ट एक असतो. लिनियर लिस्ट मध्ये कोणते कोणते येतात, लिनियर लिस्ट मध्ये स्टॅक आणि क्यूज येतात. स्टॅक आणि क्यूज आपल्याला बघायचे आहेत, ह्याच्यावरती स्पेशल युनिट आहे स्टॅक्स आणि क्यूज वरती. आणि नॉन लिनियर मध्ये ट्रीज आणि ग्राफ्स येतात, ग्राफ्स अँड ट्रीज, याच्यावरती सुद्धा युनिट्स आहेत आपले. आपल्याला खूप काही शिकायचे. ह्याच्यावरती अख्खा एक युनिट आहे, युनिट नंबर 3 का 4 आहे, ह्याचा सुद्धा 4 का 5 आहे युनिट. त्यानंतर लास्टचा युनिट रिजन ग्राफ वरती आहे, त्याच्यावरती आपण डिटेल चर्चा करणार आहोत. लिंक लिस्ट शिकायचे आहेत आपल्याला. लिनियर आणि नॉन लिनियर याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया, लिनियर आणि नॉन लिनियर. आता फक्त एवढं समजून घेऊ, प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर काय राहतात आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर काय राहतात. ही डायग्राम तुम्हाला मुखपाठ असली पाहिजे मित्रांनो, ही डायग्राम तुम्हाला लर्न झाली पाहिजे. एक्झाम मध्ये खूप महत्वाची डायग्राम आहे ही, प्रिमेटिव्ह आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. हे बघून घेऊया आता, त्याची थिअरी बघून घेऊया. प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर
द प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आर नोन ॲज बेसिक डेटा स्ट्रक्चर. प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर हे बेसिक डेटा स्ट्रक्चर आहेत. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि पॉइंटर हे काय आहेत मित्रांनो? डेटा टाईप आहेत. बेसिक डेटा टाईप. ऑल बेसिक डेटा टाईप ऑफ ए लँग्वेज आर कॉल्ड प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. सगळे बेसिक डेटा टाइप्स जे काय आहेत, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, पॉइंटर, हे सगळं काय, सर्व काय आहेत? प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आहेत. कुठल्याही लँग्वेजचे सर्व डेटा टाईप, बेसिक डेटा टाईप हे प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर असतात त्या लँग्वेजचे. हे तुम्हाला समजलं. प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजे कोणते? बेसिक डेटा स्ट्रक्चर म्हणजे इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे जे डेटा टाईप आहेत का तेच असते तुमचे प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. इट डिफाईन हाऊ डेटा स्ट्रक्चर हाऊ डेटा विल बी इनिशियली रिप्रेझेंटेड इन सॉरी इथं काहीतरी टायपिंग मिस्टेक झालेली आहे काय की इट डिफाईन हाऊ द डेटा विल इनिशियली रिप्रेझेंट इन अँड असं इथं अँड स्टोर्ड अँड रिट्रीव्ह फ्रॉम मेमरी. इथं बहुतेक अँड असन. इनिशियली रिप्रेझेंटेड नाही अँड नसन वाटायले. इथं मी बघून घेतो, ते करेक्ट करतो पुन्हा आणि करेक्ट केलं की उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगून देतो. इथून पुढच्या लेक्चरमध्ये फक्त ह्या वाक्यामध्ये काय होत आहे ते सांगतो मी तुम्हाला. इनिशियली इट डिफाईन हाऊ डेटा विल बी इनिशियली रिप्रेझेंटेड. इनिशियली कसा डेटा रिप्रेझेंट केला जातो, त्याला कसं स्टोअर केलं जातो आणि त्याला कसं रिट्रीव्ह केलं जातो फ्रॉम मेमरी. स्टोअर केलं जाणं म्हणजे त्याच्यावरती स्टोअर करणे आणि रिट्रीव्ह करणे म्हणजे त्याला परत ऍक्सेस करणे. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये एक डिलीटचं ऑप्शन असते. फोटो डिलीट करता तुम्ही, म्हणजे तुमच्या स्टोअर फोटो असतात ते फोटो डिलीट करता तुम्ही. आणि डिलीट झाली की एखादी फोटो जर तुम्हाला परत लागत असेल तर ती रिट्रीव्ह करू शकता तुम्ही. तुमच्या रिसेंटली डिलीट मध्ये जाऊन ती फोटो रिट्रीव्ह करू शकतात. तसंच इथं डाटा मेमरी मधून रिट्रीव्ह कसं करायचा हे सांगितलेलं आहे. स्टोअर सुद्धा करू शकतात आणि रिट्रीव्ह करू शकतात या बेसिक डेटाचा वापर करून. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे त्याचे एक्झाम्पल्स मध्ये देऊन टाकायचे. हे पहा, हे एवढं कन्सेप्ट झालं. प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर झालं. आता नॉन प्रिमेटिव्ह बघूया. नॉन प्रिमेटिव्ह मध्ये किती टाईप येतात? 3. त्याच्यामध्ये आणखीन 2, त्याच्यामध्ये आणखीन 4 येतात. चला तर नॉन प्रिमेटिव्ह जाणून घेऊया. नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. मित्रांनो, नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजे कोणते बघा. ऑल डेटा स्ट्रक्चर्स डिराइव्ड फ्रॉम प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आर कॉल्ड नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर. आता डिराइव्ड या शब्दाचा अर्थ समजून घ्या. डिराइव्ड म्हणजे तयार करणे, बनविणे. मित्रांनो, हे आता डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं इथं? ऑल डेटा स्ट्रक्चर डिराइव्ड फ्रॉम प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजे प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर पासून जे बनविलेले आहेत ते तुमचे नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर राहणार आहेत. जे प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर पासून डिराइव्ड केलेले आहेत ते तुमचे नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर राहणार आहेत. म्हणजे की जसं की ॲरे तुमचा इंटिजर पासून ॲरे तुम्ही तयार करू शकतो का? इंटिजरचा ॲरे तयार करू शकतो ना, म्हणून ॲरे नॉन प्रिमेटिव्ह डेटा स्ट्रक्चर आहे. इंटिजरचे लिस्ट बनवू शकतो तुम्ही, त्याच्या फाईल्स बनवू शकतो, त्याचे स्टॅक्स मध्ये टाकू शकतो, क्यूज मध्ये टाकू शकतो, ट्रीज मध्ये टाकू शकतो, ग्राफ्स बनवू शकतो त्याचे. तर त्याच्या मित्रांनो, म्हणून तर हे एवढे सगळे कन्सेप्ट ह्याचे इथं नॉन प्रिमेटिव्ह मध्ये येत आहेत. प्रिमेटिव्ह डाटा स्ट्रक्चर पासून तयार केलेले जे असते डाटा स्ट्रक्चर त्यांनाच नॉन प्रिमेटिव्ह डाटा स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. हे तुम्हाला समजलं. ए नॉन प्रिमेटिव्ह डाटा स्ट्रक्चर आर हायली डेव्हलप्ड कॉम्प्लेक्स डाटा स्ट्रक्चर. हायली डेव्हलप्ड कॉम्प्लेक्स डाटा स्ट्रक्चर का म्हणून म्हणत आहे? कारण की ते त्याच्यापासून डिराइव्ड केलेले आहेत. इंटिजर पासून, फ्लोट पासून, कॅर पासून, डबल पासून, पॉइंटर पासून डिराइव्ड केलेले आहेत. म्हणजे ती कॉम्प्लेक्स असणारच ना मित्रांनो. त्यांच्यापासून तयार करून बनवलेले आहेत. ॲरे तयार करतो आपण, ॲरेवरती ऑपरेशन परफॉर्म करतो, लिंक लिस्ट तयार करतो आपण, लिनियर डाटा स्ट्रक्चर्स बघतो, नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर्स बघतो. हे खूप कॉम्प्लेक्स असते, हायली कॉम्प्लेक्स असते डेटा स्ट्रक्चर हे. म्हणून तर ते नॉन प्रिमेटिव्ह मध्ये येतात. Non-primitive data structure is responsible for organizing the group of homogeneous and heterogeneous data element. आता होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस हे समजून घ्या आधी. होमोजिनियस म्हणजे असे डाटा स्ट्रक्चर जे की सेम असतात. म्हणजे आता ॲरे मध्ये पहा, ॲरे मध्ये आपण काय करतो, एकदा इंटिजर टाईपचे डाटा स्ट्रक्चर स्टोअर केले तर सगळी ॲरे इंटिजर टाईपचा डिक्लेअर केला तर त्यामध्ये इंटिजर टाईपचे डाटा एलिमेंट इन्सर्ट करतो. जसं की आपण ॲरे जर फ्लोटचा डिक्लेअर केला त्यामध्ये फ्लोटचेच एलिमेंट त्याच्यावरती स्टोअर करू शकतो. तर ते त्यालाच
हेमोजिनियस म्हणतात मित्रांनो. सेम डाटा एलिमेंट स्टोअर करणे त्यालाच हेमोजिनियस म्हणतात मित्रांनो. आणि हेट्रोजिनियस म्हणजे डिफरंट डेटा स्ट्रक्चर स्टोअर करणे. म्हणजे आता तुम्हाला स्ट्रक्चर माहिती, स्ट्रक्चर ॲरे काय आहे, सिमिलर डेटा टाईप स्टोअर करतो. स्ट्रक्चर काय आहे, डिफरंट डेटा टाईप स्टोअर करतो. म्हणजे इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल हे डिफरंट डेटा टाईप एका सिंगल स्ट्रक्चर मध्ये स्टोअर करतो. स्ट्रक्चर कुठं बघितलं होतं आपण, सी लँग्वेज मध्ये आपण स्ट्रक्चर बघितलं होतं. तिच्यामध्ये आपण स्ट्रक्चर नेम असं कीवर्ड डिक्लेअर करीत होतो ना, त्याच्यात आपण इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल असं इन्क्लूड करून घ्यायचो त्याच्यात, आणि ते डिफरंट डाटा टाईप डिक्लेअर करायचो. त्या डिफरंट डाटा टाईपलाच हेट्रोजिनियस म्हणतात मित्रांनो. होमोजिनियस म्हणजे काय, असे डाटा टाईप जे की सेम असतात, एकाच डाटा टाईपचे असतात, सेम डाटा टाईप, आणि इथं डिफरंट डाटा टाईप. हेट्रोजिनियस म्हणजे डिफरंट डाटा टाईप, डाटा एलिमेंट्स. मग इथं काय होतं, सेम डाटा एलिमेंट आणि डिफरंट डाटा एलिमेंटला ऑर्गनाइज करायचं काम करतो, त्यांचं ग्रुप पाडतो. त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतो, तुमचा नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल असतो ऑर्गनायझिंग द ग्रुप ऑफ सेम म्हणतो ह्याला, सेम डेटा एलिमेंट्स आणि डिफरंट डेटा एलिमेंट्सला. इथपर्यंत तुम्हाला समजलं. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस हे जरा हेवी वर्ड आहे, हे लवकर नाही समजून येणार नाही. होमोजिनियस म्हणजे सेम डेटा एलिमेंट आणि हेट्रोजिनियस म्हणजे डिफरंट डेटा एलिमेंट, हे समजून घ्या फक्त. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय येतं, पहिल्यांदी नॉन प्रिमिटिव्ह मध्ये जे 3 टाईप येतात, ॲरे, लिस्ट आणि फाईल्स. लिस्टचे त्यानंतर 2 टाईप येतात, लिनियर लिस्ट आणि नॉन लिनियर लिस्ट. त्यानंतर लिनियर लिस्टचे 2 टाईप येतात, स्टॅक आणि क्यूज. आणि नॉन लिनियर लिस्टचे 2 टाईप येतात, ट्रीज आणि ग्राफ्स. यावरती आपण डिटेल चर्चा करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. लिनियर आणि नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर वरती डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरच्या निमित्ताने तुम्हाला फक्त ही 5 स्टारचा क्वेश्चन आहे, क्लासिफिकेशन ऑफ डाटा स्ट्रक्चर. हे 5 स्टारचा क्वेश्चन आहे, आणि हे सुद्धा 2 मार्कासाठी कुठंच गेलं नाही क्वेश्चन. ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप हे 2 क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी एक्झाम मध्ये येऊ शकतात मित्रांनो. तर यामध्ये फक्त एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, ही डायग्राम तुम्ही पाठ करा. या डायग्राम साठी कॉम्प्रोमाइज करू नका. ही डायग्राम तुम्ही मुखपाठ असली पाहिजे. तुमच्या वाटल्यास तर एका ह्याच्यावरती वॉलवरती तुम्ही एका ड्रॉइंग शीट वरती ही डायग्राम काढून तुम्ही एका वॉलवरती चिटकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला उठता बसता ती डायग्राम पाठ होऊन जाईल. उठता बसता बघितलं की ती डायग्राम तुम्हाला पाठ होऊन जाईल, आणि तुमच्या एक्झाम मध्ये तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल मित्रांनो. आता येणारी युनिट टेस्ट मध्ये ही सुद्धा ही क्वेश्चन येऊ शकतो, क्लासिफिकेशन ऑफ डाटा स्ट्रक्चर. त्यामध्ये प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्या टाइमाला एवढीच थेअरी लिहायची तुम्ही. इथं प्रिमिटिव्ह म्हणजे कोणते डाटा एलिमेंट, बेसिक डाटा एलिमेंट. आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे जे की प्रिमिटिव्ह पासून डिराइव्ह केलेले असतात ते डाटा एलिमेंट, ते डाटा स्ट्रक्चर. कळलं, जे की प्रिमिटिव्ह पासून डिराइव्ह केलेले असतात. इथपर्यंत तुम्हाला समजलं. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. आजच्या ह्याच्यात आपण 2 टॉपिक कव्हर केले, चांगले मोठे 4 मार्कावाले. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. लेक्चर जर समजलं असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय.